नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पॉलिनेशन आणि पॉलिनेशनचे टाईप आणि त्यांच्यामध्ये पॉलिनेशनसाठी असणारे रिस्पॉन्सिबल असणारे पॉलिनेटिंग एजंट याचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरू. बघा, Pollination is the transfer of pollen grains from anther to stigma. This is known as pollination. म्हणजे बघा, पॉलिनेशन म्हणजे काय? पोलन ग्रेन्स जे असतात जे कुठं तयार होतात? अँथरमध्ये. त्या अँथरमध्ये तयार झालेल्या पोलन ग्रेन्सला स्टिग्मावरती ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतोय आपण? पॉलिनेशन. आता जे काय पोलन ग्रेन्स म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण? गॅमेट्स म्हणतो. ते गॅमेट्स कसे असतात? नॉन मोटाईल असतात, म्हणून त्यांना ते काय करावं लागते तर आपल्याला ट्रान्सफर करावं लागतात. बघा, गॅमेट्स आर प्रोड्युस्ड ॲट द टू डिफरंट साईट. म्हणजे पोलन ग्रेन्स हे कुठं? अँथरवरती तयार होतात आणि स्टिग्मामध्ये जे काय आहे ते ओव्हम किंवा एग हे फिमेल गॅमेट्स तयार होत असतात. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लॉवर टू फ्लॉवर बाय मीन्स ऑफ द एक्सटर्नल एजंट्स. म्हणजेच ते पोलन ग्रेन जे तयार झालेले असतात किंवा ते गॅमेट्स जे तयार झालेले असतात ते कसे असतात? नॉन मोटाईल म्हणजे नॉन मुव्हेबल. म्हणजे त्यांना मूवमेंट करण्यासाठी कोणतंही त्यांच्यात मूवमेंटसाठी काही ऑर्गन नसतं किंवा काही पार्ट नसतात, म्हणून ते कसे असतात? नॉन मोटाईल. आणि त्यांना एका फ्लॉवरवरून दुसऱ्या फ्लॉवरवरती किंवा त्यांच्या अँथरमधून स्टिग्माकडे ट्रान्सफर करण्यासाठी एक्सटर्नल एजंटची गरज असते. आता हे एक्सटर्नल एजंट काय आहेत बघू आपण. तर दिस एक्सटर्नल एजंट्स आर अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. आता अबायोटिक आणि बायोटिक असे दोन प्रकारचे एजंट्स ह्या पॉलिनेशनसाठी वापरले जातात. अबायोटिकमध्ये येत असतं ते विंड आणि वॉटर, आणि बायोटिक एजंट्समध्ये आहेत बर्ड्स, इन्सेक्ट आणि स्नेल. अशा प्रकारचे काही बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट्स वापरून हे प्लॅन्टमध्ये पॉलिनेशन हे होत असतं. मग अशा बायोटिक एजंट्सला फ्लॉवरला काय करायचं असतं तर पॉलिनेशन करण्यासाठी ॲट्रॅक्ट करायचं असतं. म्हणजेच काय करत असतात मग फ्लॉवर्स काय करतात? फ्लॉवर्स फीड द व्हिजिटर्स अँड एक्सप्लोडिंग देअर मोबॅलिटी फॉर द पॉलिनेशन. म्हणजे ते फ्लॉवर्स काय करणार असणार आहेत किंवा ते प्लॅन्टचे काय करत असतात? अशा बायोटिक एजंट्सला आपल्याकडे ॲट्रॅक्ट करतात, जेणेकरून काय झालं पाहिजे तर पॉलिनेशन झालं पाहिजे. म्हणजे ते बायोटिक एजंट्स काय करणार? इथून त्यांच्या फ्लॉवरवरती पोलन ग्रेन स्टिग्मावरती ट्रान्सफर करण्यासाठी मदत करत असतात. मग हे पॉलिनेशन कंप्लीट झाल्यानंतर, पॉलिनेशन म्हणजे काय झालं? मेल गॅमेट म्हणजेच पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मामधील असणारे जे काय ओव्हम आणि एग्स आहेत त्यांचं जेव्हा युनियन होतं, म्हणजेच त्याला काय म्हणतोय आपण? फर्टिलायझेशन. आफ्टर द पॉलिनेशन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. हे लक्षात ठेवा. यामध्ये काय पाहिलं आपण की पॉलिनेशन म्हणजे काय? पॉलिनेशन म्हणजे काय? पोलन ग्रेन्सचं स्टिग्मावरती जे काय ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया त्याला म्हणतो आपण पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन झाल्यानंतर काय होत असतंय तर फर्टिलायझेशन हे घडून येत असतं. बघा, आता त्याचे टाईप्स बघू. पॉलिनेशनचे कोणते कोणते टाईप आहेत? पॉलिनेशन एक पहिल्यांदा आपण दोन पॉईंटमध्ये काय केले तर आपण त्याला डिवाईड केले. एक आहे ते सेल्फ पॉलिनेशन, दुसरं आहे ते आपल्याकडे क्रॉस पॉलिनेशन. बघू, पॉलिनेशन ऑकर्स इन द सिंगल फ्लॉवर ऑर टू फ्लॉवर्स ऑफ अ सिंगल प्लांट आर कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडावरची दोन फुलांमध्ये जे काय पॉलिनेशन होत असतं त्याला काय म्हणतो आपण? सेल्फ पॉलिनेशन. म्हणजेच त्याला बघा, लक्षात घ्या, पॉलिनेशन ऑकर्स इन द सिंगल फ्लॉवर आर कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. आणि दुसरं काय आपल्याकडे? क्रॉस पॉलिनेशन. बघा, क्रॉस पॉलिनेशनमध्ये येणारा इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अनादर वन फ्लॉवर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लॉवर. म्हणजे दोन डिफरंट फ्लॉवरमध्ये झालेलं पॉलिनेशन. आता सपोज की हे एक वेगळं फ्लॉवर आहे, हे एक वेगळं फ्लॉवर आहे. हे दोन्ही पण वेगवेगळ्या झाडावरचे असणारे पॉलन्स आहेत. ह्या फुलावरून दुसऱ्या झाडाच्या फुलावरती जेव्हा पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणार आहे त्याला काय म्हणतो आपण? क्रॉस पॉलिनेशन. लक्षात आलं? म्हणजे बघा, पॉलिनेशनचे दोन टाईप काय पाहिले आपण? सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं आहे आपल्याकडे क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन म्हणजे कधी काय होणार आहे? एकाच प्लॅन्टमध्ये एकाच फ्लॉवरमध्ये होणारं पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? टू डिफरंट प्लॅन्ट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाईप ऑफ पॉलिनेशन आर कॉल्ड ॲज क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण काय आहे आपल्याकडे. बघा, टाइप्स ऑफ पॉलिनेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशनचे काय सोर्स आहेत याच्यावरून आपण काही पॉलिनेशनचे टाईप पडलेत. आपल्याकडे दोन मेन टाईप्स आहेतच, सेल्फ पॉलिनेशन आणि
क्रॉस पॉलिनेशन, त्याच्यावरूनच हे टाईप इथं आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत किंवा आपण त्याच्यावरून त्याचा अभ्यास करणार आहे. बघा, पहिला आहे आपल्याकडे ॲटोगॅमी, त्यालाच काय म्हणलं गेलं आहे, सेल्फ पॉलिनेशन. ॲटोगॅमी म्हणजे काय, कोणामध्ये होणार आहे, बायसेक्शुअल फ्लॉवर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन्स आर कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. म्हणजे एकाच फुलामध्ये झालेलं पॉलिनेशन. इथं आपण डायग्राममध्ये लक्षात येईल तुमच्या. म्हणजे बघा, हे एकच फुल आहे आणि ह्या एकाच फुलामधील अँथरवरून ह्या स्टिग्मावरती जे काय पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले त्याला काय म्हणतो आपण, ॲटोगॅमी. म्हणजे आता ह्यामध्ये असणारे जे काय फ्लॉवर्स कसे असतात, बायसेक्शुअल, म्हणजे यांच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही पण गॅमेट इथं एकाच फुलामध्ये प्रेझेंट आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, सेल्फ पॉलिनेशन. मग आता ह्यांच्यापासून जे काय ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत ते कसे असतात, जेनेटिकली आयडेंटिकल. म्हणजे ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द देअर पेरेंट्स. एक्झाम्पल ह्यामध्ये दिलं आपल्याला पी प्लांटचं एक्झाम्पल आपल्याला ह्यामध्ये बघायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे गायटोगॅमी टाइप्स ऑफ पॉलिनेशन. यामध्ये काय, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू द स्टिग्मा ऑफ द डिफरंट फ्लॉवर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. हे वाक्य लक्षात घ्या, तिथं हा शब्द महत्त्वाचा आहे. बघा परत एकदा, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर प्रोड्युस्ड ऑन द सेम प्लांट. बघा इथं एक्झाम्पल आपण तुम्ही डायग्राममार्फत लक्षात येईल. बघा इथं 2 डिफरंट फ्लॉवर दिलेत, पण ते कसे आहेत, एकाच सेम प्लांटवरती आहेत. म्हणजे या अंतरवरून काय झालं आहे, तर दुसऱ्या फुलावरच्या स्टिग्मामध्ये पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झालेत. म्हणजे हे कसे आहेत, सेल्फ प्लांट आहेत. आणि अशा प्रकारच्या पॉलिनेशनला म्हणतो आहे आपण गॅटोनोगॅमी टाइप्स ऑफ द पॉलिनेशन. या पॉलिनेशनमध्ये काय होणार आहे, तर ट्रान्सफर होणार, पोलन ग्रेन्स हे एका झाडावरची 2 डिफरंट फ्लॉवरमध्ये पोलन ग्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. बघा यामध्ये काय, इट इन्व्हॉल्व्ज अ पॉलिनेटिंग एजंट बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट द जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे ह्या प्रकारच्या पॉलिनेशनला पण आपल्याला काय लागणार आहे, तर पॉलिनेटिंग एजंट. आपण सुरुवातीला जे काय पाहिलं ते पॉलिनेटिंग एजंटमध्ये म्हणजे बायोटिक असतील किंवा अबायोटिक असतील. अशा प्रकारे त्या टाईपमध्ये आपल्याला ते पॉलिनेशन दिसून येणार आहे. तिसरा टाईप आहे आपल्याकडे झिनोगॅमी. त्यालाच काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच आउटब्रीडिंग. बघू आता ह्यामध्ये काय होते, पोलन ग्रेन्स ऑफ द वन फ्लॉवर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ फ्लॉवर ऑफ डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज. म्हणजे सेम स्पेसीजच्याच दुसऱ्या प्लांटवरती. म्हणजे बघा हे एक प्लांट आहे आणि हे दुसरं प्लांट आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या प्लांटवरून काय झालं आहे, तर ह्या प्लांटवरती पोलन ग्रेन्स आलेले आहेत. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, झिनोगॅमी टाइप्स ऑफ पॉलिनेशन. म्हणजेच काय म्हणायचं त्याला, क्रॉस पॉलिनेशन. बघा यामध्ये काय झाले, वन फ्लॉवर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीजमधीलच पण दुसऱ्या झाडाच्या ज्या फुलामधून पोलन ग्रेन्स ह्या झाडावरती आलेले आहेत अशाला काय म्हणतो आपण, झिनोगॅमी. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, क्रॉस पॉलिनेशनमधील हा एक प्रकार आहे. इट इन्व्हॉल्व्ज द पॉलिनेटिंग एजंट. म्हणजे आता इथं काय असणार आहे, तर आपल्याला पॉलिनेटिंग एजंटची गरज भासणार आहे, कारण आपल्याला दुसऱ्या प्लांटवरून आपण इथं पोलन ग्रेन्स आणलेले आहेत किंवा आलेले आहेत. इट जनरेट द जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग. म्हणजे ह्या प्रकारच्या पॉलिनेशनमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, तर जेनेटिकली व्हेरिएशन म्हणजे यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला झालेलं दिसणार आहे. कारण का, तर आपण 2 डिफरंट प्लांटचं इथं गॅमेट्स वापरले आहेत. हा एक प्लांट आणि ह्या एक प्लांटमधील 2 डिफरंट प्लांटमधील जेव्हा गॅमेट यूज केले जाते त्यावेळेस काय होणार आहे, जेनेटिकली व्हॅरिड म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन इथं आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट पॉईंट बघू. आपण नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे एजंट्स आपण बघणार आहोत. हे एजंट्स आपण 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेत. पहिला आहे तो अबायोटिक एजंट्स आणि दुसरा आहे ते बायोटिक एजंट. अबायोटिक एजंट्स बघू आपण. दीज आर द नॉन लिव्हिंग एजंट विच इन्क्लूड द विंड अँड वॉटर. त्यामध्ये 2 ग्रुप प्रकार पडतात. एक आहे तो आपल्याकडे ॲनिमोफिली, दुसरा आहे तो हायड्रोफिली. ॲनिमोफिली म्हणजे काय, पॉलिनेशन बाय विंड आणि हायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर. हे एजंट्स आपल्याला अबायोटिक एजंट्समध्ये बघायला भेटणार आहेत. दुसरा ग्रुप आहे आपल्याकडे बायोटिक एजंट. म्हणजे ह्यामध्ये असणार आहेत ते सगळे लिव्हिंग एजंट्स असणार आहे. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मार्फत जेव्हा पॉलिनेशन होतं त्याला काय म्हणतो आपण, बायोटिक एजंट. बघूया बायोटिक एजंट्स कोणते. एक आहे आपल्याकडे एंटोमोफिली. एंटोमोफिली म्हणजे काय, तर पॉलिनेशन बाय इन्सेक्ट.
इन्सेक्टमार्फत जे काय पॉलिनेशन होते त्याला म्हणतो आपण एंटोमोफिली टाईप ऑफ द पॉलिनेशन. दुसरा आहे आपल्याकडे ऑर्निटोफिली. ऑर्निटोफिलीमध्ये येणार आहे ते पॉलिनेशन बाय बर्डमार्फत होणारं पॉलिनेशन हे ऑर्निटोफिली मध्ये येते. आणि तिसरा ग्रुप आहे आपल्याकडे किरोप्टोफिली पॉलिनेशन. हे पॉलिनेशन आहे जे विथ द हेल्प ऑफ बॅट, म्हणजे वटवाघूळच्या साहाय्याने जे काय पॉलिनेशन होते अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण सिरोटोग्रुवी. ठीक आहे, बघूया हे आपण डिटेल्समध्ये. बघा पहिला पॉईंट बघतो आपण अबायोटिक एजंट, म्हणजे जे काय असणार आहे आपल्याकडे नॉन लिव्हिंग एजंट्स आहेत त्यांच्यामार्फत जे होणार आहे ते पॉलिनेशन बघूया आपण. पहिला प्रकार आहे आपल्याकडे ॲनिमोफिली, द पॉलिनेशन विच इज कॅरीड आउट बाय विथ द हेल्प ऑफ विंड. बघू आपण आता ह्यांच्यामध्ये काय आहे तर मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट आर विंड पॉलिनेटेड. म्हणजे बऱ्यापैकी काही प्लॅन्टमध्ये आपल्याला विंडमार्फत पॉलिनेशन बघायला भेटणार आहे. त्याचे एक्झाम्पल आहे आपल्याकडे व्हीट आहे, राईस आहे, कॉर्न, रे, ब्लेरी, ओट्स, प्लाम अशा प्रकारचे काही पॉलिनेटिंग होणारे काही एक्झाम्पल्स आहेत प्लॅन्टचे. यामध्ये बघा जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते काय होणार आहेत तर वाऱ्यामार्फत अँथरपासून स्टिग्मामध्ये जाणार आहे. आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं की पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आता हे पॉलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी कोण मदत करते आपल्याला इथं विंड्स. म्हणजे जे काय बघा इथं या डायग्राममध्ये तुम्हाला जरा दिसते जे काय पोलन ग्रेन्स काय होणार आहेत तर वाऱ्यामार्फत इकडून तिकडे ट्रान्सफर होणार आहेत. आता हे अशा प्रकारचे पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी त्या प्लॅन्टमधील फ्लॉवर्सला काही मॉडिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच काही ॲडॅप्टेशन्स बनवावं लागते. ते ॲडॅप्टेशन काय आहेत आपण ते पाहूया. फ्लॉवर्स आर स्मॉल इनकॉन्सिपियस कलरलेस विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. म्हणजे ह्या प्रकारच्या फ्लॉवरमध्ये काय असणार आहे तर ते छोटे छोटे असणार आहेत. त्याचबरोबर काय असणार आहे ते इनकॉन्शियस, म्हणजेच काय असणार आहे ते ॲट्रॅक्टिव्ह नसणार आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच ॲट्रॅक्टिव्हपणा नसतो आहे. म्हणजेच ते कसे असते कलरलेस असते, नेक्टर नसतो आहे त्यांच्यामध्ये, फ्रॅग्रन्स म्हणजे काही प्रकारचा विशिष्ट असा स्मेल. म्हणजे जे आपण जे बायोटिकमध्ये बघणार आहोत ते काही प्लॅन्टमध्ये काय असणार आहे तर ॲट्रॅक्टिव्हपणा जो एजंट्सला ॲट्रॅक्ट करायसाठी असणार आहे तो ॲट्रॅक्टिव्हनेस ह्या फ्लॉवरमध्ये आपल्याला दिसून यायचं असतं. पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, ड्राय अँड प्रोड्युस्ड इन द लार्ज नंबर टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन ड्युरिंग द वेस्टेज ऑफ द पोलन ग्रेन्स. म्हणजे ह्यामध्ये जे काय पोलन ग्रेन्स कसे असणार आहेत एक लाईट वेट असतात. म्हणजे जे काय असणार आहे तर ते वजनाने हलके असतात, जेणेकरून ते वाऱ्यामार्फत इझिली ते एका प्लॅन्टवरून दुसऱ्या प्लॅन्टमध्ये म्हणजेच अँथरकडून स्टिग्मामध्ये ट्रान्सफर होतील अशा पद्धतीसाठी ते कसे असणार आहेत लाईट वेट असणार आहे, ड्रायस असणार आहे आणि लार्ज अमाऊंटमध्ये ते प्रोड्यूस केले जातात. कारण काय असणार आहे तर ते वाऱ्यामार्फत इकडून तिकडून उडून जाणार आहेत, ते प्लॅन्टमध्ये जातीलच असं नाही. त्यासाठी काय केलं जातं तर ते लार्ज अमाऊंटमध्ये ते तयार केलेले असतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे स्टिग्मा इज द फिदरी टू ट्रॅप द पोलन ग्रेन्स कॅरीड बाय विंड्स. म्हणजे ह्यामधील जे काय पोलन ग्रेन्स आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी ज्या प्लॅन्टमधील फ्लॉवरचा जो स्टिग्मा आहे तो कसा तयार झालेला असतो, फिदरी तयार झालेला असतो की ती जे कसे फिदर लाईक स्ट्रक्चर तयार झालेले असतात. जे काय करत असतात तर एअरमध्ये जे काय पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतात ते ट्रान्सफर झालेले पोलन ग्रेन्स काय करत असतात तर ते कॅच करण्यासाठी ते फिदरी त्यांचं स्ट्रक्चर असं तयार झालेलं असतं. बघा स्टेमन आर एक्सटेटेड विथ द लॉंग फिलामेंट्स अँड वर्सटाईल अँड अँथर. म्हणजे त्यांच्यातलं जे काय स्टेमन्स आहेत जे अँथरचा जो पार्ट आहे तो कसा असतोय तर एक्सर्टेड असतो, म्हणजे काही प्रमाणात तो बाहेर आलेला असतो फुलांमधून. आणि तो कशासाठी झालेला असतो तर तो पोलन हवेतील म्हणजे विंड करंटमधील जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांना कॅच करण्यासाठी तो तशा पद्धतीने बनलेला असतो. स्टेमन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोज्ड टू द एअर करंट. म्हणजे जे कसे असतात फिदरी असल्यामुळे ते कसे असणार आहेत तर एअर करंटमध्ये एअर करंटसारखे म्हणजे वाऱ्याच्या हवेमध्ये ते कसे असतात असं फ्लोईंग असतात. म्हणजे जेणेकरून काय असणार आहे तर एअरमध्ये असणारे ते पोलन ग्रेन्स ते काय करणार असतात ते ट्रॅप करणार आहेत किंवा पकडणार आहेत. एक्झाम्पल आपल्याला पाहिलेच आहे कॉर्नमध्ये किंवा तुम्ही मक्याचा तुरा जो पाहिला असेल त्यामध्ये पण अशा प्रकारचे जे काय फिदरी स्ट्रक्चर दिसते ते पण काय तर एकदम ॲनिमोफिली टाईप्स ऑफ द पॉलिनेशन आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे हायड्रोफिली, म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर. पाण्यामार्फत किंवा पाण्यामध्ये होणारं पॉलिनेशन त्याला म्हणतो आपण हायड्रोफिली. हे बघू आपण काय आहे फाउंड इन ओनली इन द सम 30 जेनरा ऑफ द ॲक्वॅटिक मोनोकट्स. ॲक्वॅटिक प्लॅन्टमध्ये होणारं ह्या प्रकारचं पॉलिनेशन आहे कोणतं हायड्रोफिली.
कुणामध्ये होते व्हॅलेसेरिया आणि ह्या प्रकारच्या प्लांट्समध्ये हे पॉलिनेशन होत असतं. म्हणजे लक्षात घ्या की पाण्यामार्फत ज्या स्टिग्मावरती पॉलन ग्रेन्स येऊन पडणार आहे किंवा पाण्यामार्फत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे त्याला म्हणतो आपण हायड्रोफिली. त्यामधील फ्लॉवरचं ॲडॅप्टेशन बघू आपण. फ्लॉवर्स आर स्मॉल अँड इनकॉन्सिपियस कॉन्पिसेस म्हणजे ते म्हणजे फ्लॉवर कसे स्मॉल आहेत, इनकॉन्सिपियस आहेत, लेस अट्रॅक्टिव्ह म्हणतो आपण त्याला. त्यांच्यामधलं पेरनेट अँड अदर फ्लॉवर पार्ट्स आर अनवेटेबल म्हणजे पूर्ण फ्लॉवर हे कसं आहे अनवेटेबल आहे. त्यांच्यामधले पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनवेटेबल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ म्युस्कल्जिन. म्युस्कल्जिन हे काय आहे तर एक प्रकारचं वॅक्सी किंवा विस्कस असं एक प्रकारचं सबस्टन्स आहे जे काय असणार आहे तर त्या फ्लॉवर्सवरती किंवा त्या पोलन ग्रेन्सवरती प्रेझेंट आहे. त्यामुळं काय झाले ते पूर्णपणे अनवेटेबल तयार झालेले आहेत. नेक्टर्स अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन द फ्लॉवर. त्यांच्या फ्लॉवरमध्ये पण काय आहे तर नेक्टर आणि फ्लॉवर्समध्ये असणारा जो काय फ्रॅग्रन्स आहे तो पण काय आहे तर अब्सेंट आहे. अशा प्रकारे काय झालं आहे तर त्या हायड्रोफिली फ्लॉवर्समध्ये किंवा हायड्रोफिली पॉलिनेशनच्या टाईपमधील फ्लॉवरचं काय आहे तर ते मॉडिफिकेशन झालेलं आहे. ह्यांच्यामध्ये पण काय आहे तर पुढं 2 प्रकारचे टाईप्स आहेत. हायड्रोफिलीमध्ये असणारे 2 टाईप्स आहेत. त्यामधला पहिला कोणता आपल्याकडे पॉईंट तर हायपोहायड्रोफिली म्हणजे काय बघू पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. पाण्याच्या जे खाली किंवा सरफेस एरियाच्या ज्या आतमध्ये जे काय पॉलिनेशन होणार आहे अशा प्रकारच्या पॉलिनेशनला काय म्हणतो आपण हायपोहायड्रोफिली. हिअर द पोलन ग्रेन्स आर हेवियर देन द वॉटर सिक डाऊन अँड द कॅच बाय द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर्स. एक लक्षात काय ठेवायचं तुम्ही ह्याच्यामध्ये हायपोहायड्रोफिली म्हणजेच काय पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस का बरं होतं आहे तर ह्यांच्यामधले जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते कसे आहेत तर वॉटर सरफेसमध्ये फ्लोट होऊ शकत नाही. ते काय होते तर वॉटरमध्ये ते खाली बुडतात म्हणजेच ते काय होते तर सिक डाऊन होते. त्यामुळंच काय होणार आहे तर ते स्टिग्मा म्हणजे फिमेलमधील जो काय स्टिग्मा आहे तो काय करत असतो तर कॅच करत असते. यातलं एक्झाम्पल काय आहे तर सी ग्रास हे एक एक्झाम्पल ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. द पोलन ग्रेन्स आर द लॉंग रिबन लाईक अँड विदाउट द एक्झिन. एक्झिन म्हणजे एक ते विस्कस असं एक त्यांच्यावरती कवरिंग असते ते काय करत असते फ्लोट होण्यास मदत असते. ह्यांच्यामध्ये ते अब्सेंट असल्यामुळे ते काय होणार आहे तर प्लॅन्टमध्ये ते वॉटरमध्ये ते खाली सिक डाऊन होणार आहे आणि त्यामुळं त्यामार्फत काय होते तर त्यांचं पॉलिनेशन होत आहे. दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे इपिहायड्रोफिली म्हणजे बघा त्यामध्ये काय होत असते तर द पोलन ग्रेन्स आर फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच टू द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लॉवर. यांच्यामध्ये काय होणार आहे तर जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते काय होणार आहेत वॉटर सरफेसवरती फ्लोट होणार आहेत आणि ते काय करते तर फिमेलच्या स्टिग्मावरती ते कसे काय होणार आहेत तर अशा प्रकारे ट्रान्सफर होणार आहे. बघा व्हॅलिसेनरिया इज द सबमर्ज्ड dioecious freshwater aquatic plant in which female flower reach the water surface temporarily to ensure the pollination and male flower float on the surface of the water. ह्यांच्यामध्ये पण काय होणार आहे तर मेल फ्लॉवर म्हणजे जे काय पोलन ग्रेन्स आहेत ते पण काय होत असतात तर वॉटरवरती फ्लोट होत असतात आणि ज्यांचा स्टिग्मा पण फिमेल फ्लॉवरचा वॉटर सरफेसवरतीच असतो जो काय करतोय तर पाण्याच्या प्रवाहामार्फत वॉटर करंट मार्फत ते काय होत असते तर ते ट्रान्सफर होत असते. ठीक आहे. हे 2 टाईप ह्यामध्ये लक्षात ठेवा हायड्रोफिलीमध्ये. त्यातला पहिला पॉईंट होता आपल्याकडे हायपोहायड्रोफिली म्हणजेच काय पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस. दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे इपिहायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन ऑकर्स ऑन द वॉटर सरफेस. दिस टाईप आर नोन ॲज द हायड्रोफिलीज म्हणजेच पॉलिनेशन बाय वॉटर. दुसरा आपल्याकडे ग्रुप आहे तो बायोटिक एजंट्सचा म्हणजे ज्यामध्ये काय असणार आहे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय होणार आहे तर आपल्याकडे जे काही एजंट्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण लिव्हिंग एजंट्स. बघा इथं एक मिस्टेकली टाईप झाले. लिव्हिंग एजंट्स म्हणजे बायोटिक एजंट्स. बघू काय होते तर आता आपल्या जे काय प्लॅनेटवरती प्लॅन्ट्स आहेत जे कोणते 80% प्लॅन्टमध्ये हे पॉलिनेशन हे कशामार्फत होते तर लिव्हिंग एजंट मार्फत म्हणजेच कशामार्फत बायोटिक एजंट मार्फत पॉलिनेशन केलं जातं. आता ह्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते पाहणार आहोत आपण काही इन्सेक्ट असतील बर्ड्स बॅट किंवा स्नेल अशा एजंट्स मार्फत किंवा अशा लिव्हिंग क्रिएचर मार्फत काय केलं जाते तर त्यांच्यामध्ये पॉलिनेशन केलं जातंच म्हणजे त्यांचे पोलन ग्रेन वन फ्लॉवर टू अनदर फ्लॉवर हे ट्रान्सफर केले जातात. ह्यांचा फायदा काय होतो दीज ऑल्सो सस्टेन आवर इकोसिस्टीम अँड प्रोड्यूस द नॅचरल रिसोर्स बाय हेल्पिंग द प्लांट्स
टू रिप्रोड्यूस, म्हणजे प्लॅन्टला ते काय करत असतात अशा प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर नॅचरल इकोसिस्टीमचा बॅलन्स ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन करण्यासाठी ते हेल्प करत असतात. लक्षात ठेवा, जे काय आपल्या प्लॅनेट अर्थवरती प्लॅन्ट्स आहेत ते सगळे काय करतात किंवा मोस्टली 80% प्लॅन्ट काय करत असतात तर लिव्हिंग एजंटमार्फत, म्हणजेच काय करतात तर ते मुव्हिंग क्रिएचरमार्फत काय करत असतात तर ते पॉलिनेशन करत असतात. बघूया त्यामध्ये कोणते कोणते एजंट बघायचे आहेत आपल्याला. पहिला एजंट आहे यांच्यामध्ये असणारा एंटोमोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन, म्हणजेच काय बघतो आपण पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. कीटकांमार्फत जे काय पॉलिनेशन होते अशा प्रकारच्या पॉलिनेशनला काय म्हणतो आपण एंटोमोफिली. जे एक आपल्या बायोलॉजीमध्ये ब्रँच आहे एंटोमॉलॉजी, म्हणजे स्टडी ऑफ इन्सेक्ट, त्यामधून हा शब्द घेतला असणार आहे एंटोमोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. कुणामध्ये होते हे पॉलिनेशन? रोजमध्ये, जॅस्मिन अशा प्रकारच्या काही छोट्या छोट्या फ्लॉवर्समध्ये इन्सेक्टमार्फत ते पॉलिनेशन होत असते. बघू आता ह्यांच्या फ्लॉवरमध्ये काय अडॅप्टेशन झालेलं आहे. दे आर द लार्ज, शोवी अँड ऑफ्टेन द ब्राईट कलर्ड. म्हणजे आता अशा प्रकारच्या फ्लॉवर्समध्ये किंवा ज्यांचं पॉलिनेशन हे लिव्हिंग एजंटमार्फत होत असतं अशा इन्सेक्टला, अशा फ्लॉवर्सला काही त्या एजंटला ॲट्रॅक्ट करण्याची गरज असते. जसं की इन्सेक्ट असतील किंवा बर्ड्स असतील अशा पॉलिनेटिंग एजंटला ॲट्रॅक्ट करण्यासाठी ते काय करत असते तर त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं ॲडॅप्टेशन होत असतं. बघा ह्यामध्ये आपल्याला इथे दाखवले की ते कसे शोई आहेत, ते कसे ब्राईट कलर्ड आहेत. नेक्स्ट बघू, द फ्लॉवर प्रोड्यूस द स्वीट ओडर अँड हॅविंग द नेक्टर ग्लॅन्स. म्हणजे जे काय करत असते त्यांच्यामध्ये एक असा सुगंध पसरलेला असतो की जे काय करत असते त्या एजंटला फ्लॉवरकडे अट्रॅक्ट करतील. त्याबरोबर त्यामध्ये काय असते तर नेक्टर्स असतात. त्या नेक्टर ग्लॅन्ड्स काय करत असतात तर काही नेक्टर प्रोड्यूस करत असते त्या इन्सेक्टसाठी ॲट्रॅक्टिव्ह असा एक प्रकारचा तो पदार्थ आहे. द स्टिग्मा इज द रफ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हेअर ऑर स्टिकी ड्यू टू द म्युसिलॅजिनियस सिक्रेशन. म्हणजे त्यांच्यामधला जो स्टिग्मा कसा आहे हेवी तयार झालेला असतो, कारण त्यांच्यामध्ये काय असते तर हेअर लाईक प्रोजेक्शन किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर त्यामध्ये तयार झालेले असतात. अजून त्यांच्यामध्ये जो स्टिग्मा कसे किंवा ते कसे असते स्टिकी झालेले असतात, कारण त्यांच्यामध्ये म्युसिलॅजिनियस सिक्रेशन केले तर नेक्टर ग्लॅन्डमार्फत त्याच्यामध्ये असं चिकट काही असा एक द्रव्य सिक्रेट केला जातो. तो सिक्रेशन नेक्टर ग्लॅन्डमधून केला जातो आहे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. द पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड ॲज द पोलन किट. आता त्या पोलन ग्रेनला काय केलं असते तर एका येलो स्टिकी सबस्टन्समध्ये काय केलं जातं तर पॅक केलं जातं किंवा ते काय केलं जाते तर त्यांच्याभोवती एक कव्हरिंग केलं जातं. त्याला काय म्हणतो आपण पोलन किट. म्हणजे बघा पोलन ग्रेन्स काय कसं बघतो आपण, पोलन ग्रेन्स आर स्पायनी अँड सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड ॲज द पोलन किट. बघा पोलन किट म्हणजे काय हे तुम्हाला डेफिनेशनमध्ये किंवा MCQमध्ये हा प्रश्न येऊ शकतो आहे. हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही हा लिहून घेऊ शकताय. म्हणजेच काय, द पोलन ग्रेन्स आर स्पायनी सराउंडेड बाय द येलो स्टिकी सबस्टन्स कॉल्ड ॲज द पोलन किट. बघा नेक्स्ट पॉईंट बघू आपण त्यांच्या. सम प्लांट्स हॅव द स्पेशल ॲडॅप्टेशन फॉर इन्सेक्ट व्हिजिटर टू हेल्प द क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे काय हे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याचं काय कारण आहे तर त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी. आता क्रॉस पॉलिनेशन काय आहे आपण पाहिलं की सेम स्पेसिसमध्ये डिफरंट प्लॅन्टमध्ये होणारं पॉलिनेशन. हे पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी काय केलं जाते तर अशा प्रकारचं प्लॅन्टमध्ये किंवा त्या फ्लॉवरमध्ये इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी केलेलं हे मॉडिफिकेशन आहे. अजून कोणतं मेकॅनिझम आहे बघू आपण त्यांच्यामध्ये. लिव्हर मेकॅनिझम एक आहे, टर्न पाईप मेकॅनिझम आहे. तर अशा प्रकारचं जे काही मेकॅनिझम आहे ते काय आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला प्लॅनमध्ये बघता येतात. आपल्याकडे एक फ्लॉवर आहे सॅल्विया फ्लॉवर. बघा ह्या डायग्राममध्ये दाखवलं आहे सॅल्विया फ्लॉवर. यामध्ये काय तर इथं जेव्हा एखादा इन्सेक्ट नेक्टर कॅच करण्यासाठी पकडला जातो त्यांच्यातील जे काय हे आहेत म्हणजे स्टिग्मा असेल किंवा जे काय पोलन अँथर असेल ते काय करत असतात तर मेकॅनिझममार्फत त्यांच्या पाठीवरती असे पोलन ग्रेन्स ट्रॅप करत असतात किंवा ते टाकत असतात. अशा प्रकारे यांच्यामध्ये काय होते तर याला काय म्हणतो आपण पाईप मेकॅनिझम किंवा त्यालाच काय म्हणतो लिव्हर मेकॅनिझम. हे आपल्याला सॅल्विया फ्लॉवरमध्ये पाहायला भेटते. बघा आपण ह्यामध्ये काय पाहिलं बायोटिक एजंट्समध्ये ते कसे आहेत तर एंटोमोफिली त्यामधलं पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. आपल्याकडे आहे तो ऑर्निटोफिली म्हणजेच पॉलिनेशन बाय बर्ड्समार्फत होणारं पॉलिनेशन. हे काय आहे आपण आता पाहू यांच्यामध्ये.
ओनली फ्यू टाईप्स ऑफ द बर्ड्स आर स्पेशलाइज फॉर द पॉलिनेशन. काही विशिष्ट असे पक्षीच आहेत की किंवा बर्ड आहेत की ते कशासाठी ह्या प्रकारचं पॉलिनेशन करण्यासाठी ते तयार झालेत. ते कसे असते, ते आर स्मॉल साईज अँड लॉंग बीक्ड. त्यांची ते कसे स्मॉल साईज असते, त्यांची बीक कशी लॉंग असे तयार झालेले असते. एक्झाम्पल आहे आपल्याकडे हमिंग बर्ड्स आणि सनबर्ड असे 2 बर्ड्स हे काय झालेले असते तर ऑर्नापिली म्हणजे पॉलिनेशन करण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बघतो आपण सम ऑर्नापिलर प्लांट्स आर बॉम्बॅक्स. बॉम्बॅक्स अशा प्रकारचे काय आहेत तर बॉटल ब्रश अशा प्रकारचे प्लांट काय आहेत तर हे ऑर्नाटोफिली टाईपचं पॉलिनेशन हे त्यांच्यामध्ये दिसून येतं आपल्याला. त्यामधील फ्लॉवरचं ॲडॅप्टेशन पाहू आपण. फ्लॉवर्स आर युजली ब्राईट कलर्ड अँड लार्ज अँड शोई. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की जे काय प्लांट बायोटिक एजंटमार्फत पॉलिनेशन करत असतात ते काय करत असतात, एजंटला ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी अशा प्रकारचं मॉडिफिकेशन करून घेत असतात. म्हणजे यांच्यामध्ये पण कसे फ्लॉवर ब्राईट कलर्ड आहेत, लार्ज अँड शोवी कलरचे ते किंवा शोवी प्रकारचे ते दिसून येतात. दे सिक्रेट द प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. त्यांच्यामध्ये काय फ्रेग्रन्स आहे, काय विशिष्ट असा स्मेल येतो आहे. त्याचबरोबर काय आहे तर त्यांच्यामध्ये तर नेक्टर पण अशा प्रकारे प्रोड्यूस केले जातात. यांच्यामध्ये पण पोलन ग्रेन कसे आहेत तर पोलन ग्रेन्स आर द सिकी अँड स्पायनी. पोलन ग्रेन्स सिकी असणार आहेत. फ्लॉवर्स आर जनरली विदाउट द फ्रॅग्रन्स ॲज बर्ड हॅव द पोअर सेन्स ऑफ द स्मेल. यांच्यामध्ये फ्लेवर म्हणजे त्यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स किंवा स्मेल येण्याची काही गरज नाही, कारण बर्ड हे ऑलरेडी त्यांच्या नेक्टरमुळे त्यांच्याकडे अट्रॅक्ट झालेले असतात. त्यामुळं फ्रॅग्रन्सची एवढी काय यांच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा त्यांच्यामध्ये त्यांना गरज दिसून येत नाही. ठीक आहे, बघा आपण काय पाहिलं आता ऑर्निटोफिली टाईप ऑफ पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन बाय बर्ड्स. नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे केरॉप्टोफिली टाईप्स ऑफ द पॉलिनेशन. यामध्ये काय होणार आहे तर द पॉलिनेशन इज बाय द बॅटमार्फत होणारं पॉलिनेशन म्हणजे वटवाघूळच्या मार्फत जे काय पॉलिनेशन होते अशा प्रकारचे टाईपचं पॉलिनेशन. बॅट्स कॅन दी ट्रान्सपोर्ट पोलन ग्रेन्स ओव्हर द लॉंग डिस्टन्स. म्हणजे ह्या बॅट्स म्हणजे जे काय करत असतात तर लॉंग डिस्टन्समध्ये ते ट्रॅव्हल करत असतात. त्या लॉंग डिस्टन्समध्ये पॉलिनेशन होण्यासाठी ह्या बॅटची ह्या प्लॅन्ट्सला मदत होते. म्हणजे काही किलोमीटरपर्यंत ते ट्रॅव्हल करत असतात. त्यामुळं हे काय होते तर लॉंग डिस्टन्स पॉलिनेशनसाठी एक महत्त्वाचा एजंट ठरू शकतो आहे. त्यामधील फ्लॉवरचे ॲडॅप्टेशन बघू काय असणार आहे त्यांच्यामध्ये. फ्लॉवर्स आर डल कलर्ड. तुम्हाला माहीतच आहेत तर बॅट हे कसे आहेत तर नॉक्टोरियल आहे, रात्रीच्या वेळेस येणारे ॲनिमल्स आहेत. त्यांना असं कलरचं काही अट्रॅक्शन दिलं जात नाही. म्हणजे ते कसे आहेत फ्लॉवर कसे डल कलर्ड आहेत अँड स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. म्हणजे त्यांच्यामध्ये जो कसा स्मेल आहे तो कसा काय तो स्ट्रॉंग आहे. म्हणजे बॅट हे काय करणार आहेत स्मेलमुळं त्या फ्लॉवरकडे अट्रॅक्शन होणार आहे. दे सिक्रेट द ॲबडंट नेक्टर. हे काय करत असणार आहेत तर भरपूर प्रमाणात नेक्टर प्रोड्यूस करत असतात, ते सिक्रेट करत असतात जेणेकरून ते बॅट्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील. फ्लॉवर्स प्रोड्यूस इन द लार्ज अमाऊंट ऑफ द इडिबल पोलन ग्रेन्स. काय करते तर ते भरपूर प्रमाणात पोलन ग्रेन्स तयार करते जेणेकरून ते पोलन ग्रेन्स त्यांनी जर इडिबल म्हणजे जे खाल्ले तरी पण काय अडचण नाही किंवा ते पोलन ग्रेन्स पॉलिनेशनसाठी किंवा पॉलिनेट करण्यासाठीचे चान्सेस काय होणार आहेत तर इन्क्रीज होणार आहेत. अशा प्रकारे आपल्याकडे त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेलं असतं. एक्झाम्पल दिले बघा आपल्याकडे अँथोसोफिलस म्हणजे कॅडम ट्री म्हणलं जातं याला, ॲडिसोनिया अशा प्रकारचे ट्री किंवा हे एक्झाम्पल इथं आपल्याला दिले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट पाहू आपण आपल्याकडे कोणता दिला आहे. हे झाले एजंट्स म्हणजे आपण जे आतापर्यंत पाहिले ते कसे होते तर एजंट रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशनसाठी असणारे एजंट्स आपण इथं पाहिलेले आहेत. ठीक आहे, मग पुढील पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आउटब्रीडिंग डिव्हायसेस, पोलन पिस्टल इंस्ट्रॅक्शन, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आणि डबल फर्टिलायझेशन. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद.